पण म्हणजे असं असं चिडून न बोलणं हे कॉमन आहे, अगदी नॉर्मल कॉमन एकदम. माझी बायको सुद्धा हेच करते, बोलतच नाही माझ्याशी. अच्छा, हा मेन प्रॉब्लेम आहे. तर तेच झालंय. आणि आता अबोला धरल्यापासून तर मला ना खूप अस्वस्थ वाटायला लागलंय. म्हणजे चेहरा दिसतच नाही त्यांचा, नुसते असे गाल दिसत आहेत, ते पण असे फुगलेले. बरोबर. पण तू बोलण्याचा प्रयत्न केलास का? केला ना, खूप प्रयत्न केला. सकाळी पण मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना चिडवायचा प्रयत्न केला. मला असं वाटलं की आता हसतील माझ्यावर, चिडतील, एकदम असं वासकान अंगावरती ओरडतील माझ्या. पण नाही रे, काही बोलल्याच नाही. अरे बापरे. चिडवल्यावर नाही, उचकवल्यावरती नाही, प्रेमाने बोलल्यावरती नाही. आता आता याच्यापेक्षा अजून काय असतात मार्ग? मग मी करतो तेच तू कर. 100% वर्क होतं. म्हणजे तिला घेऊन असं बाहेर जा, म्हणजे सहज बाहेर फिरायला जाऊ असं म्हण, घेऊन जा. मग बघ, अरे मस्त पाऊस पडतोय, पावसात भिजा दोघे जण, काय ना अशा वातावरणात जरा बदल होतात आणि ती ओपन अप होईल. ये पुढे. काय रे? सर टिफिन कोणी दिला? स्वानंदी मॅडम. अरे ठेव 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 ठेव. क्या बात आहे. उघड उघड. काय जरा बघ ना. ठीक आहे ठीक आहे, जा तू. बघ जरा. काय? ओ चिट्टी. माझ्यामुळे काल तुम्ही पण पोटभर जेवला नाहीत, आणि जेवला नाहीत की तुमची पण चिडचिड होते. त्यामुळे आता पोटभर जेवून घ्या. स्वानंदी मॅडम, काय करायचं तुमचं? आता अबोला धरलाय पण चिठ्ठ्या पाठवताय. स्वयंपाक करण्यात कसर नाही, पण तोंडातून एक शब्द निघेल तर शपथ. देवा, लग्नानंतर ना पुरुषाच्या जीवाला स्वस्थता म्हणून नाही काही. वेलकम टू द कम्युनिटी. लग्न झालेले. आई 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 ग आई 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 हळू 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 चेप ना जरा. इतका दुखू नकोस, नाही तर चालणंही बंद करशील माझं. आई 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 आई. सॉरी सॉरी. हा आजीला ना स्वतःला उठाभाषा काढायला सांगायला पाहिजे, मग कळेल तिला कसं वाटतं. मॉमेंनो, मला अंश हे लावा त्यांना, बरं वाटेल. सुश, हा. पण एक काम करतेस का प्लीज? एक गरम पाण्याच्या बादलीत ना थोडंसं एप्सम सॉल्ट टाक आणि आण ना. येस प्लीज प्लीज. आणते. पण तुला पण काय गरज होती उठाभाषा काढायची? सरळ नाही म्हणून सांगायचं ना. आता बघ किती दुखतंय तुला. कसं सांगणार नाही म्हणून? उठाबशा काढल्या नसताना तर त्या म्हातारीने मला त्या मोलकणींचे पाय धरायला लावले असते. आजी ना जरा जास्त स्ट्रिक्ट होते कधी कधी. सुशकडून किल्ले घेतल्यापासून ना मला तर खूप राग येतोय तिचा. तुझ्यापेक्षा जास्त राग मला येतोय त्या म्हातारीचा, पण मी असा लगेच व्यक्त नाही करणार. तो चांगला ना मुरवत ठेवणार मी. योग्य वेळ येऊ दे, सगळा बाहेर काढणार. शिक्षा विसरणार नाही मी. काय स्वानंदी मॅडम, कसं काय, कसा गेला दिवस? हा, अरे सॉरी, तुम्ही मला सांगणार नाही कारण तुमचा अबोला आहे ना माझ्याशी, तुम्ही बोलणार नाही माझ्याशी. ठीक आहे, चला आजच्या माझ्या दिवसाचा अहवाल मीच तुम्हाला देतो. तुम्ही असं म्हणाल मनातल्या मनात की एवढा मी राजवाड्यांना डबा पाठवला, त्याच्यावर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, तर सांगून टाकतो. तुमचा डबा मला मिळाला, तो मी खाल्ला आणि माझं पोट आणि मन तृप्त झालं, ही त्याची पावती. तुम्ही हसलात, माझी बायको हसली. वा वा वा. चला या निमित्ताने का होईना पण हा बोला. चला चला गाडीत बसा, रिक्षा नाही मिळणार आहे तुम्हाला. या चला, भिजू नका, या.
पावसामध्ये भिजावंसं कसं वाटत नाही? काही म्हणलं? अहो इतका छान पाऊस पडतोय बघा, तुम्हाला भिजावंसं कसं वाटत नाही? तुम्ही बोललात. हा ते चुकून. मी भिजायला जाते. अरे स्वानंदी मॅडम थांबा. नाही 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 नाही, तुम्ही चुकून नाही केलं ते. तुमचा अबोला संपला, तुम्ही पैस हारलात. स्वानंदी मॅडम थँक्यू. पावसा भावा, तुझ्यामुळे माझ्या बायकोचा अबोला वाहून गेला. थँक्यू. हा काय हा म्हणजे असं असू शकतं. असू शकतं म्हणजे? बरं गेला वाहून. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं, त्याच्यासाठीच मी तुम्हाला इकडे घेऊन आलो की तुमचा अबोला याच्यात वाहून जाऊ दे. स्वानंदी मॅडम तुमची ना मला सवय झाली, तुमचं असं घरात असणं, माझ्या आजूबाजूला वावरणं, तुमचं हसणं, तुमचं चिडणं, तुमचं रागवणं, म्हणजे तुमचं असं कानात माझ्या सतत वाजत राहणं मला खूप हवाहवंसं वाटतं. काय म्हणाला? असं कानात वाजत राहणं मला खूप हवाहवंसं वाटतं. म्हणजे माझं बोलणं हे तुमच्या कानात भोंग्यासारखं वाजतं? नाही 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 नाही, भोंग्यासारखं नाही. म्हणजे 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 तुम्ही असं माझ्या आजूबाजूला, अरे किती पाऊस आहे हा, तुम्ही असं माझ्या आजूबाजूला असलं की मला खूप छान वाटतं. एवढंच मला सांगा. काय करताय तुम्ही? मला भोंगा म्हणाला नाही ना, त्याच छत्री. नाही नाही, छत्री नका घेऊ. मला छत्री नका घेऊ, मला सर्दी होईल. पावसात मी भिजलो तर मला अहो, सर्दी. भिजा ना थोडं. नको नको नको. मग मी काढा करून देईन. नाही काढा तर बिलकुल नको. त्याच्यापेक्षा मी छत्री घेऊन. जरा तरुणांसारखे वागा ना, स्वतःचं वय बाजूला ठेवून. तुम्ही माझ्या वयावरनं मला बोलताय? नाही आहात का? म्हातारे नाही आहात ना? म्हातारा? तुम्ही मला म्हातारा म्हणला स्वामीजी मॅडम? तुम्ही नसाल तर प्रूव्ह करा. काय? भेटून दाखवा. नाही नाही नाही, तेवढं सोडून काही बोला तुम्ही. मला भिजायचं नाहीये. मी धरते छत्री तुमच्या डोक्यावर. तुम्ही नीट पकडणार? हा व्यवस्थित हो. काय करता? छत्री धरा इकडे. छत्री काढू नका. तुम्ही सोडा. काय? हा नीट चालतं मॅडम. ऐका छत्री द्या, छत्री द्या. मन झालं धुंद बाजिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई